त्यांनी मला ऑपरेशन सांगितलं गुडघ्याचं आणि ऑपरेशनचा खर्च सांगितला 4.5 लाख रुपये. आता बघा आईला खूप त्रास होते, गुडघ्याचे त्रास होते. त्याच्यानंतर आईला गुडघ्यांचं डायरेक्ट ऑपरेशन सांगितलं होतं, पण इथं आल्यावरती त्यांना डायरेक्ट 70 ते 80% एवढा फरक पडला. बरोबर ना आई? आपण आई थेरपीसाठी येत आहेत आणि त्यांना इथं आल्यावरती भरपूर असा फरक पडला आहे. तर ते इथं आल्यावरती त्यांचा अनुभव आपल्याला सांगणार आहे की इथं आल्यानंतर त्यांना काय काय वाटलं. तुमचं वय सांगा बरं आई. माझं वय आता 61 चालू आहे. तर आई तुम्ही इथं थेरपीला येण्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होते ते सांगा बरं एकदा. मी थेरपीला येण्या अगोदर मला गुडघ्याचा त्रास होत होता, परत मला डोळ्यांचा त्रास व्हायचा आणि मणक्याचा पण म्हणजे कमरेचा त्रास व्हायचा, थायरॉइड पण होतं, दम लागायचा, पित्ताचा त्रास व्हायचा खूप. आईंना भरपूर असे त्रास होते त्यांच्या शरीराला. तर आई तुम्हाला एवढे त्रास होते, तुम्ही कुठे बाहेर उपचार केले आहेत त्याच्या? मी भरपूर सारे उपचार केले, नारायण डॉक्टरकडे गेले, डॉक्टरांकडे गेले, परत मंचरला पण ते स्टँडच्या समोर मला त्यांचं हे नाही माहिती, आणि नंतर शेवटी येरवड्याला गेले पाटोली डॉक्टरांकडं. त्यांनी मला ऑपरेशन सांगितलं गुडघ्याचं आणि ऑपरेशनचा खर्च सांगितला 4.5 लाख रुपये. ऑस्ट्रेलियन पद्धतीने करावा लागेल. बघा म्हणजे आईंना थेरपी घेण्या अगोदर भरपूर असे त्रास होते. त्यांना गुडघ्यांचे जास्तीत जास्त त्रास होता, त्यांचा थायरॉइडचा सुद्धा त्रास होता आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांना गुडघ्यांना ऑपरेशन सांगितलं होतं. 4 ते 5 लाख रुपये त्या ऑपरेशनचा खर्च सांगितलं होता. बरोबर ना आई? आणि हा त्रास आई तुला किती वर्ष झालं होतोय? 7 ते 8 वर्ष झालं तुला हे त्रास होत आहे. पण आई आता तुला एवढा खर्च सांगितला आणि तू ऑपरेशन केलं होतं का त्याच्यावरती? नाही, ऑपरेशन नाही केलं. आई आता आईला तर ऑपरेशन आईने केलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई आपल्या मोरे फिजिओथेरपी मेडिकल इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये थेरपी घ्यायला आली आहे. बरोबर नाही? आणि त्याच्यानंतर ना इथं थेरपी घ्यायला आल्यानंतर ना आई तुला काय काय आराम पडले एकदा आपल्या आई बाबांना सांग बरं सगळं. मला आता थायरॉइडची गोळी 100ची होती, ती 50ची हे झाली आणि गुडघ्याला तर पूर्ण 80% आराम पडला आणि कमरेचा पण जो त्रास होता त्याला पण भरपूर असा फरक पडला. डोळ्यांची आग म्हणजे आई त्याला पण फरक पडला. तर मी त्याच्यासाठी बघा आईला खूप त्रास होते, गुडघ्याचे त्रास होते. त्याच्यानंतर आईला गुडघ्यांचं डायरेक्ट ऑपरेशन सांगितलं होतं, पण इथं आल्यावरती त्यांना डायरेक्ट 70 ते 80% एवढा फरक पडला. बरोबर ना आई? आपण बाहेर बघितलं असेल आपल्याला जर ऑपरेशन सांगितलं भरपूर खर्च सांगतात, पण इथं आल्यावरती आपल्या मोरे फिजिओथेरपी मध्ये आल्यावरती आईला गुडघ्यांसंबंधीचे जे त्रास होते ते बरे झाले. त्याच्यानंतर आईला दम सुद्धा लागायचं आणि थेरपी घेण्या अगोदर, पण आता थेरपी घेतल्यानंतर ना आईचा दम लागणे सुद्धा काय झाले कमी झाला आहे. त्याच्यानंतर डोळ्याची आग व्हायची, त्यांना विहान टॉनिकने सुद्धा छान आराम पडला आहे. बरोबर आहे? त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आईला थायरॉइडचा त्रास होता, मग थायरॉइडचा त्रास सुद्धा आपल्या थेरपीने बरा झालेला आहे. तर आई तुझे एवढे सगळे जे आजार होते इथं आल्यावरती तुला कोणती फी घेतली होती का तुझ्याकडून? जसं बाहेर डॉक्टर सांगतात की एवढं ऑपरेशनचे पैसे तेवढे, इथं आल्यावरती तुझे आजार कसे बरे झाले बरं? इथे आल्यानंतर मी कसं थेरपीला सातत्य ठेवलं, एक दिवस काय न करता ते केलं. बरोबर. तर आईला एवढा छान असा आराम पडला आहे. तर आई आता तुम्हाला बरेच दिवस झाले तुम्ही थेरपी घेत आहात आणि तसेच आपले आई बाबा आहेत की त्यांना सुद्धा इथं आल्यावरती आराम पडणार आहे. पण तू आपल्या आई बाबांना काय संदेश देऊ इच्छिते सांग बरं एकदा सगळ्यांना. मी आपल्या आई बाबांना एवढाच संदेश देऊ इच्छिते की तुम्ही पण थेरपीला आल्यानंतर सातत्य ठेवा. खाडा केल्यानंतर तो जो आराम पडायचा तो काय आपल्याला आराम पडणार नाही, म्हणून त्याच्यासाठी तुम्ही सातत्य ठेवा. रोजच्या रोज यायचं, व्यवस्थित थेरपी घ्यायची, एवढंच मी सर्वांना सांगते. गरीब असो वा श्रीमंत असो, म्हातारा तरणा, वाटही खडतर ओलांडून वाहतो जीवनाचा झरणा. प्रकाशाने तव जीवन सजले, अनफुलली जीवन ज्योती रे. उगीच मनी आता चिंता कशाला,
जीवन साथी आहे मोरे थेरपी, मोरे थेरपी, मोरे थेरपी, मोरे थेरपी, मोरे थेरपी.